पॅरामेसियम. ठीक आहे. तर पॅरामेसियम हे कशाचं आहे ते प्रोटिस्टामध्ये. हा पण हे पण उदाहरण कशाचं आहे? प्रोटिस्टा. ठीक आहे. किंगडम आहे. पाहिलं याचं काय आहे ते? सिलिओफोरा. काय आहे ते? सिलिओफोरा. सिलिओफोरा. त्यानंतर क्लास येते सिलिएटा. काय? सिलिएटा. ऑर्डर पेनिक्युलिडा. पेनिक्युलिडा. genus येतं पॅरामेसियम. पॅरामेसियम. आणि स्पेसिस येतं क्युडाटम. क्युडाटम. ह्या गोष्टी आहेत. फ्रेश वॉटर मध्ये राहत असतो हा एकपेशीय म्हणजे युनिसेल्युलर आहे. त्यानंतर सिलिएटेड प्रोटोजोआ मायक्रोस्कोपिक आहे. हेटेरोट्रॉपिक म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून. सेक्सुअल रिप्रोडक्शन मायटोकॉन्ड्रियल कंजुगेशन याच्या मार्फत होत असतं. आता या सगळ्या गोष्टी आपल्याला नाही लक्षात घ्यायच्या. काय काय होतं सगळ्यात अगोदर बघायचं आहे कुठं राहत आहे. कुठं राहतं तर गोड्या पाण्यात राहतं. फ्रेश वॉटर ज्याला आपण म्हणतो. तलाव, डबके, तळी, संत वाहणारं पाणी, सेंद्रिय पदार्थांनी समुद्र पाणी जे काही ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत समुद्रात त्याच्याजवळ जे तळी वाटतं. आता तुम्हाला जर पाहायचं असेल तर हा आहे कसा तर हे बारीक जे असतं जसं मी तुम्हाला काल उदाहरण सांगितलं होतं की एक होडी घेऊन माणूस जर चालला असेल आणि त्याच्यावर माणसं 4-5 असले समजा. ठीक आहे. ती 4-5 माणसं एकदाच अशी मुवमेंट तुम्ही केरळचा एखादा सण बघितला असेल त्या जहाजांची रेस असते किंवा काही ठिकाणी देशात जे समुद्र तटावरचे भाग आहेत तिथे नाही का असं रेस चालवतात आणि या काठ्यांच्या माध्यमातून असं एकदाच सगळे जण इकडून ओढतात दुसरीकडून असं ओढतात आणि या प्रोसेस वर ती होडी चालत असते. लक्षात येते. तसं हे सिलिया जे आहेत नैसर्गिक न्यासा या सिलिया म्हणजे पॅरामेसियमला घेऊन जाणाऱ्या काठ्या आहेत. कळतं? सिलिया म्हणजे काय? ज्याला केसासारखे असतात. त्यानंतर हे हा भाग कोणता आहे? पेलिसिन. त्यानंतर ओरल ग्रू इथं राहत असतो. त्यानंतर सायटोप्लाझमचा भाग हा. त्यानंतर सायटोफॅरेंक्स. त्यानंतर फूड व्हॅक्यूल इथे आहे. ॲनल कोर इथं आहे. मलद्वार ते स्वच्छता एक्सप्रेशन करते. त्याच्यानंतर मायक्रोन्यूक्लियस ज्याला लहान केंद्रक म्हणतात. मॅक्रोन्यूक्लियस इथं आहे. लहान वालं केंद्रक इथं, मोठं वालं इथं आहे. त्यानंतर रेडिएटिंग कॅनल्स किरणोत्सर्गी नलिका म्हणतात त्याला आणि कॉन्ट्रॅक्टिल व्हॅक्यूल ज्याच्या माध्यमातून पाण्याचं ऑस्मोसिस म्हणजे त्याला म्हणतात संतुलित करायचं काम हे काम करतं. कॉन्ट्रॅक्टिल व्हॅक्यूल पाण्याला कमी जास्त नाही बाहेर आणि आतमध्ये एक पद्धतशीर ठेवण्याचं काम हे करतं. संकुचन पोकळी त्याला म्हणतात तुम्ही. त्यानंतर बघा याचं स्ट्रक्चर मध्ये एक पेशी आहे का तर हो आणि कसं दिसायला तर चपला पाहिल्या का पादुका जुन्या काळात असायच्या बघा त्या असतात ना. मग भरताना रामाच्या पादुका ठेवल्या म्हणत होते कशावर? गादीवर. राज्य घेतलं नाही. घेतलं का? मी माझ्या मोठ्या भावाचं राज्य घेणार नाही. त्याच्याऐवजी तोच राजा म्हणून त्याच्या पायाच्या चपला ज्याला आपण पादुका म्हणत गेले त्या काळात. ठीक आहे. त्याच्यासारखं दिसायला का? दिसायला का? कोणासारखं दिसायला? पाय दुखत नाही चपलांसारखं. कसं? चपलांसारखं. ठीक आहे. आकार 120 ते 300 मायक्रॉन. त्यानंतर संपूर्ण शरीरावर सिलिया असतात. पेलिसिलमुळे शरीरास निश्चित आकार येतो म्हणजे हा जो भाग आहे पेलिसिल त्याच्यामुळे शरीराला आकार येतो. आपल्याला कसं स्ट्रक्चर दिलं हाडांमुळे एक स्ट्रक्चर करतं आकार कसा आहे तसा पेलिसिलमुळे ते आकार येते. हे सगळे बाकीचे भाग आपल्याला दिले. मुख गुहा ज्याला म्हणतात ओरल ग्रू तोंड ज्याला म्हणतो आपण. तोंडाचा भाग सायटोस्टोम. त्यानंतर सायटोफॅक्स म्हणजे कशाचा भाग? फूड व्हॅक्यूल म्हणजे अन्न पोकळी. मायक्रोन्यूक्लियस म्हणजे मोठे केंद्र. मॅक्रोन्यूक्लियस म्हणजे मोठे केंद्र. मायक्रोन्यूक्लियस म्हणजे लहान केंद्र. कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्यूल संकुचित पोकळी आणि रेडिएटिंग कॅनल म्हणजे किरणोत्सर्गी नलिका असतात. आता प्रजनन दोन पद्धतीने व्हायला लागलं अलैंगिक आणि लैंगिक. त्याला म्हणतात ट्रान्सफर बायनरी फ्युजन. ट्रान्सफर बायनरी फ्युजन म्हणजे एका पेशीचे असं एक पेशी आहे त्याचा तुकडा होणार आणि त्याचे दोन होणार. ही एक पेशी आहे की मी याचा तुकडा होणार आहे याचा होणार. याच्या दोन बनल्या याच्या दोन बनल्या त्याला म्हणतात बाय म्हणजे दोन. तर बायनरी फ्युजन आहे.
आणि याला कंजक्शन संयुग्मक, तर दोन युग्मक नाही का याच्या माध्यमातून नाही का हे बनतं. ठीक आहे. त्यानंतर वैशिष्ट्य काय तर सिलिएटेड प्रोटोझोन पेनिसिलिनमुळे निश्चित आकार आहेत. ते दोन प्रकारचे केंद्रक असतात, मॅक्रो केंद्रक, मायक्रो केंद्रक. किती असं जर कोणी विचारलं काय दोन किती, एक मॅक्रो दुसरं मायक्रो. एक कोणतं, दुसरं मायक्रो. मायक्रो. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूम जर नियमन होती म्हणजे पाणी पद्धतशीर ठेवणं, जसं कॅप्टन वर्गात सांगते सगळ्यांनी धिंगाणा करायचा नाही, तसं याच्यात कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूम काय सांगते, पाण्याचं नियमन करते म्हणजे पाणी संतुलित ठेवते. पेशीच्या आतमध्ये जास्त येत नाही, बाहेरही जास्त येत नाही, कंट्रोल करण्याचं काम मुख्याध्यापक शाळेला कंट्रोल करतो, शिक्षक विद्यार्थ्याला करतो, कॅप्टन विद्यार्थ्याला करतो, आई लेकराला करते, आई बाबालाही करते, सगळ्याला कंट्रोल करते आहे की नाही. कोणाकोणाच्या घरी सगळ्याच. ठीक आहे. एक पेशी असूनही काही विशिष्ट कार्य करण्यास सक्षम. ठीक आहे. त्यानंतर या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे लक्षात घ्यायची की पर्यावरणातील सेंद्रिय पदार्थाचे विघटन करून पाणी शुद्ध करण्याचं काम, म्हणून हे लय महत्त्वाचं. पाणी शुद्ध करायचं असेल तर सेंद्रिय पदार्थाला संपून टाकणे, विघटन करणे, डिकम्पोजिशन, ते करायसाठी हे काम करते पॅरामेश. त्यानंतर अन्न साखळीत महत्त्वाची भूमिका आहे. एक पेशी प्राण्याच्या जीवनक्रिया समजण्यासाठी आदर्श उदाहरण आहे. प्रयोगशाळेत जैविक अभ्यासासाठी वापरतात. तर लक्षात एवढं ठेवायचं, फ्रेश वॉटर मध्ये राहतो, युनिसेल्युलर आहे, सिलिएटेड प्रोटोझोन आहे, स्लिपरचा आकार आहे, दोन न्यूक्लियस आहे, मॅक्रो आणि मायक्रो. कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूमच्या सहाय्याने पाण्याचं संतुलन होतं आणि फ्युजन एक होतं, बायनरी फ्युजन होतं, दुसरं कंजक्शन होतं. अशा पद्धतीने लक्षात ठेवा.